प्रयत्न इथे मात्र होत असताना जरूर पाहायला मिळते टीम साईदाम ब्रदर्स. सीवूड्स विभागातील सर्व 18 संघांचा समावेश आपण पाहतोय. चला ज्या ज्या संघांनी पहिला सामना जिंकलाय ना त्यांच्या कर्णधाराला पाठवायचा आहे. टीम कॅप्टन आमच्याशी संपर्क साधा. इथे मात्र दडपण नो बॉल आहे. अगदी पिचच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली गेली. नो बॉलचा इशारा. धावसंख्या अभ्यंतरच्या माध्यमातून 5 वर जरूर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतर मिळाले ती फक्त एकच धाव. स्ट्राईक रोटेट केली गेली. आता मात्र निखिल आलाय. नो बॉल आणि इथे काय घडलंय. चुकीला माफी नाही. नो प्लस 4 मिळेल पंजा. धावा येतील 5. फुकटच्या बिना मेहनतीच्या 5 धावा म्हणायला हरकत नाहीये. दम खाऊ द्या फलंदाजाला. पुन्हा एकदा गॅप शोधायची होती आणि पुन्हा एकदा अगदी हाताच्या खालून सलगचा दुसरा चौकार आला आणि धावांचा पाऊस पाडणारे षटक जरूर आहे. थँक्यू. 15 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा नो बॉल. नो प्लस 4 आणि या षटकातील सलगचा हा दुसरा पंजा. चोरट्या स्वरूपात 1 धाव. चांगली रणनीती इथे मात्र WXYZ. चला विनिंग टीमचे कॅप्टन वारंवार सूचना केल्या जातात. आपल्याला आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नो बॉल. चला विनंती असेल दीपक दादा सावंत, अविष्कार दादा तांबे आणि विकास दादा घुगे आपण या. आपल्यास विनंती असेल दीपस्तंभ प्रतिष्ठान आयोजित SSBL पर्व क्रमांक 2 2026 या स्पर्धेमध्ये आपल्याला अग्रहाचं निमंत्रण दिलं जात आहे. आपण व्यासपीठावर या आणि व्यासपीठावर असं नसतो वा आपलं देखील सहर्ष स्वागत. लास्ट बॉल. हा देखील अगदी हाताच्या खालून जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू चाललाय सीमारेषा पार. या शेवटच्या चेंडूवर मिळतील धावा 4. धावसंख्येचा पाऊस पडलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज जीत आलाय. आता कमबॅक करून द्यावं लागेल. ही जोडी फोडावी लागेल. जर ही जोडी टिकली ना तर 70 पार करणारी धावसंख्या उभारली जाईल यातील मात्र शंका नसेल. मोठा ताकदवान संघ आहे सीवूड विभागातील आणि आपण व्यासपीठावर पाहतोय दीपक दादा असतील, अविष्कार दादा आणि विकास दादा तिन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता निखिल याच्या बॅट मधून हा फटका आला नाही. चेंडू चाललाय डॉट बॉल. सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईट +1. भरपूर प्रमाणात अवांतर धावसंख्येचा खर्चिकपणा होतोय. या अवांतर धावसंख्या येणाऱ्या कालामध्ये डोकेदुखी नक्कीच वाढविल. अगदी नशिबाची साथ देखील WXYZ संघाला मिळते की काय. मला वाटतं साईदाम ब्रदर्स हा संघ नवनिर्वाचित बांधणी केलेला संघ असं वाटतंय. कारण सरावापासून अभाव जरूर पाहायला मिळते. नो प्लस
पुन्हा एकदा येतोय चौकार. स्वतः संघाचा संगनायक इथे मात्र गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. सरावापासून अभाव जरूर पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट हे का म्हटलं जातं? वैभव आलाय. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. बॉक्स क्रिकेट म्हटलं की घाई गडबड. कुठेतरी वैभव धावांसाठी चाचपडतोय. बॅटला चेंडू ब्रश होत नाहीये, परंतु आता करावंच लागेल. केलाय आणि पुन्हा एकदा चूक. गचाल क्षेत्ररक्षण. खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणाचा पाहायला मिळतोय. मॅच साठी विनंती असेल, ऑल टीम कॅप्टन प्लीज आपण या. ड्रॉ करायचा आहे. जर आपण उशीर केला तर आपल्याला भरपूर उशीर होईल. 9वा सामना चालू आहे. 8 संघाचे विजेता कर्णधार वारंवार सूचना केल्या जातात. आपण कृपया व्यासपीठावर उपस्थित राहा, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून ड्रॉ केला जाईल. ज्या संघाचा पहिला सामना येईल त्या संघाला इथे उपस्थित राहणं गरजेचं असेल. चला सर्व कॅप्टन या. वारंवार सूचना केल्या जातात. एकच धाव. षटक संपल्या क्रमांकाचं इथे 4थं चालू आहे. 3 संपलं. 4थ्यातला पहिला चेंडू झालाय रिलीज. इथे मात्र अजून चेतन आहे. स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळालं. धावा येणं गरजेचं आहे. धाव फलकाला हलतं कसं ठेवायचं ना, हे दोन्ही फलंदाजांना अगदी माहिती आहे. तेच काम इथे मात्र होत असताना जरूर पाहायला मिळतोय. वाईट बॉल. नो बॉल. वाईट बॉल. नो बॉल. चौकार. अगदी धावसंख्येचा उच्चांक गाठलाय की काय? धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात त्या 69 आणि ही एक ऍड होईल 70 धावा धावफलकावर. ह्या धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये हा वाईट. आता तरी थांबवा या धावा. 6 चेंडू असतात गोलंदाजाकडे. इथे चौकार आलाय. 75 धावा. शेवटचं षटक चालू आहे. चला 8 कॅप्टन या प्लीज. 5 आलेत, 3 बाकी. आता कुठेतरी चांगल्या लाईननी गोलंदाजी केली. सुरुवातीपासून हा प्रयत्न झाला असताना तर या धावा पाहायला मिळाल्या नसत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कोणतंही निश्चित स्थान नाही आहे. आणि आता धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 76. त्यामध्ये ही ऍड करा. 7वर 7 77 धावा. अजून किती खर्च होतील? हा चपराक लगवली आहे. वैभव आईचा लाडका का म्हटला जातो तर आईने कपडे धुवायला धोपटना दिला होता, तीच बॅट घेऊन आले की काय. त्याचप्रमाणे फटका सजवला वैभवच्या बॅटमधून. शेवट गोड करणारा हा लगावलाय चौकार. मिळतील धावा 4. इनिंग क्रमांकाची संपले पहिली आणि धावा धावफलकावर 81 आणि 82 धावसंख्येचा डोंगर इथे फोडायचा आहे. चला 8 टीमचे कॅप्टन समोर या व्यासपीठाच्या. आयोजकांना विनंती असेल चला ड्रॉ करून घेऊया. लगेच टॉस देखील करूया. 8 टीम कॅप्टन समोर यायचं आहे. अगदी ट्रॉफ्यांच्या समोर यायचं आपल्याला. 8 टीम कॅप्टन.
तिसरा सामना कोण कोणाच्या विरोधात असेल? न्यू ओमकार आणि त्यांच्या विरोधात सेक्टर 42 ए तिसरी लढत असेल. आता बाय कोणाला मिळेल? उर्वरित 3 संघ त्यामधून 2 ओपन करायचे आहेत. जी राहील त्याला बाय. मंदार स्मृती आणि त्यांच्या विरोधात सीवूड सुपरस्टार हा चौथा सामना असेल आणि बाय इथे मिळेल KB44 अगदी एका धाव संख्येने. आणि पुढचे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची नोंद घ्या. चला पहिला सामना असेल विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात KF बॉईज. दुसरा सामना असेल स्पार्टन्स आणि त्यांच्या विरोधात मानसरोवर. तिसरा सामना न्यू ओमकार आणि सेक्टर 42 ए. चौथा सामना मंदार स्मृती आणि सीवूड स्टार्स. आणि बाय इथे पहिल्यांदा मिळाली ती KB44 या संघाला. जाऊया सामन्याकडे. आणि आता KF बॉईज टीम आपण सज्ज राहा, कारण विजेता संघ असेल त्यासोबत आपली लढत लगेच पाहायला मिळेल. चलो व्हाईट बॉलने सुरुवात निखिल गोलंदाजीसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव देखील. आम्हाला विजय संपादन करायचा आहे. आम्ही या स्पर्धेमध्ये विजयाचं स्वप्न सजवलंय. भले टार्गेट मोठा असला तरी देखील त्याला फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही करणार. परंतु इथे दांडी गुल फलंदाज बाद. यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि पहिला दे धक्का. इथून आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा आहे. पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. आणि आल्या आल्या इथे मात्र हा येतोय पहिला चौकार. धावा मिळतील 4. तर चला इथे पारितोषिक आलंय. आदरणीय धर्मवीर प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत दादा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी आणि सलग 3 चौकारासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पैशांचा पाऊस ATM इथे उघड झालंय. या संधीचं सोनं करावंच लागेल. कोणता खेळाडू असेल जो पहिला या संधीचा लाभ उठवेल हे देखील पाहावं लागेल. परंतु या 82 धावसंख्येचा पल्ला गाठत असताना पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपला आणि धावपलकावर 9. व्हाईट बॉल ही एक ऍड होईल आता 10 धावा धावपलकावर.
सुंदर चेंडू आणि ते आला हा डॉट बॉल. अगदी मैदानाच्या बाहेरून देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद या गोलंदाजाला मिळाला. षटक क्रमांकाचं संपलं पहिल्या षटका अखेरीस 10 आल्यात. म्हणजेच काय तर 18 मध्ये करायच्या आहेत त्या 72 धावा. पॉसिबल नाही आहे, इम्पॉसिबल, परंतु इम्पॉसिबलला पॉसिबल करावंच लागेल. चेतन आलाय उर्फ चिल्या. नो बॉल. दरम्यान आपण पाहतोय रोहनजी कोलेकर साहेब यांचं देखील शुभागमन अगदी व्यासपीठाच्या दिशेने वाटचाल होत असताना पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण दीपस्तंभ प्रतिष्ठान SSBL 2026 पर्व क्रमांक 2 च्या माध्यमातून सरस स्वागत करूया. चांगले चेंडू टाकायचे आहेत चेतन. आपल्याकडे धाव संख्येचा कोटा भरपूर आहे, बॅलन्स भरपूर आहे. षटकाराला दाद नाहीये आणि फलंदाज होईल बाद. हादरा क्रमांक 2. सामानाचा मान घेऊन येता WXYZ लाईव्हच्या माध्यमातून नवीन प्रेक्षक जरूर विचार करत असतील WXYZ हा संघाचं नाव तरी कसं आहे, परंतु इथे चौकार आलाय. जरूर नवनिर्वाचित संघ आहे. आपण पाहतोय संघाचं नाव तरी टीम साईधाम. चांगला प्रयत्न या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. षटक संपलंय क्रमांक 2. अगदी विजयापासून भरपूर दूर आहे टीम साईधाम, कारण 82 धावसंख्येचं हे लक्ष पार करत असताना सुरुवातीला थोडीशी दमछाक उडाली आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये 20 ते 25 धावा आल्या असत्या तर मात्र पुढचा प्रवास सुखकर झाला असता. जसं म्हटलं जातं ना, मोठी इमारत उभारायची असेल तर तुमचा पाया मजबूत पाहिजे, परंतु पाया इथे ढासळला त्यानंतर पुढचा प्रवास देखील इथे थांबवलाय. वैभव आलाय. चला KF बॉईज टीम कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातून विजेता संघ आणि KF बॉईज या दोन संघादरम्यान 3 षटकांची लढत असेल. याची नोंद पुढचे येणारे सर्व सामने 3 ओव्हरचे खेळवले जातील. सर्व संघांनी याची नोंद घ्या. कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं असेल. अगदी सामन्यातला रसच निघून गेला असं वाटतंय, कारण भरपूर प्रमाणात आपण पाहिलं तर अवांतर धावा इथून खर्च झाल्या. ज्या वेळेला गोलंदाजी करत होता साईधाम संघ. व्हाईट बॉल. चौकार आलाय. लेट आहे पण थेट आहे हा चौकार. मिळतील धावा 4. 7 चेंडू 54 धावा. दिल्ली भरपूर दूर आहे. नो बॉल. गोलंदाजीसाठी वैभव आपण पाहतोय. आईचा लाडका वैभव चुका करतोय. एक धाव. अखेर षटक संपलंय क्रमांकाचं 3 आणि धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 30 धावा. चांगला प्रयत्न इथे मात्र झालाय साईधाम टीम कडून. मुकेश गोलंदाजीसाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 52. चौकार आलाय.
भावेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पुढच्या 52. स्पर्धेसाठी नक्कीच आत्मविश्वास वाढेल या चौकाराने. चौकार आलाय. टीम साईदाम ब्रदर्स हल्ले प्रतिहल्ले करावेच लागतील. हा षटकाराला महत्व नाहीये. अक्रॉस द लाईन खराब क्रिकेटचं प्रदर्शन आणि फलंदाज बाद. हा षटकाराला महत्व. वेदांत आलाय. फक्त एक. नक्कीच संडेच्या दिवसामध्ये देखील बँक इथे ओपन झाली प्रशांत दादांची, परंतु त्या बँकेमध्ये कस्टमरच नाही आहेत. व्हाईट बॉल. चला सिंगल आले आहे. अगदी आपण पाहतोय प्रेक्षक लाईव्ह थेट प्रक्षेपण हा चॅनल. अगदी आमची पूर्ण टीम स्पर्धा कव्हर करते. चांगला फटका अगदी रिकाम्या जागा भरा. चांगले फटकेबाजी पाहायला मिळते. चांगलं फट. शेवटचा चेंडू. चला केएफ बॉयज टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या आणि मोठ्या फरकाने विजय संपादन केलंय. त्यापूर्वी मात्र आपण नक्कीच एकदा टाळ्या वाजवायला गरज नाहीये. साईदाम चांगली फाईट केली. आपण तब्बल धावांचा पाठलाग करत असताना 42 हा आकडा गाठलाय. नवीन टीम आहे परंतु खेळ चांगला आहे. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. पुढचा सामना 3 ओव्हरचा असेल आणि मॅन ऑफ द मॅच